नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज सकाळी-सकाळी थोडंसं आभाळ आलेलं होतं, त्यामुळे सूर्यनारायणाचं दर्शन झालं नाही. इकडे अजूनही सकाळी-सकाळी गारवा जाणवतो. जेव्हा बाहेर ट्रेलमध्ये फिरायला पडतो, तेव्हा लाईट जॅकेट घालावं लागतं. आता भारतात कडक उन्हाळा सुरू आहे आणि पुढच्या महिन्यात जून-जुलैमध्ये भारतासारखा कडक उन्हाळा इकडे सुरू होईल. गुलाबासाठी तुम्ही काय वापरता म्हणून तुम्ही विचारलं होतं, तर रोज अँड फ्लॉवर केअर हे जे आहे ते मी Costcoमधनं आणलेलं आहे. यामध्ये पांढरे असे क्रिस्टल्स आहेत. यामध्ये लिक्विड नाही आहे. तर ते संपूर्ण सीझनमध्ये फक्त 2 वेळा गुलाबांच्या रोपांना मी ते टाकलेलं आहे. प्रत्येक वर्षी गुलाबांना नवीन माती आणून टाकते. भरपूर सारी गुलाबाची फुलं संपूर्ण सीझनमध्ये इथे येतात आणि हा जो गुलाबाचा प्रकार आहे, हा नॉकआउट नावाचा हा प्रकार आहे आणि हे जी गुलाबाची रोपं आहेत, ती बिल्डरनीच लावून दिलेली होती. तेव्हा ती अगदी छोटी होती, पण आता बरीच मोठी झालेली आहेत आणि संपूर्ण सीझनमध्ये भरपूर सारी गुलाबाची याला फुलं येतात. सकाळची सगळी कामं आवरली, मुलीला शाळेत सोडवून आले. इकडच्या रुटीनमध्ये आम्हाला सगळ्यांना माहिती असतं, की आपल्यालाच आपली सगळी कामं करावी लागणार आहेत. त्यामुळे दिवसभरातली सगळी कामं आम्ही आधीच प्लॅन करतो. त्यामुळे कामं पण पटापट होतात आणि आळससुद्धा येत नाही आणि जरी तुम्ही जॉब नाही करत आहे, हाऊसवाईफ असाल, तरी दिवसभर काही ना काही करण्यामध्ये पूर्ण दिवस बिझी असतो आणि ते चांगलं पण आहे. सकाळी सगळी कामं आवरून घेतली. आईने तिचं नित्यसेवेचं वाचन केलं, जप केला. मला गवाराची भाजी निवडून दिली. मी एकीकडे राईस कुकर लावला, भाजी केली, कढी केली. त्यानंतर आंब्याचा रस केला आणि गरम-गरम ज्वारीच्या भाकरी केल्या, थोडेसे फुलके केले. नंतर जेवायला वाढलं. आईने मला गाणी म्हणून दाखवली. धन्यवाद. विठ्ठला समचरण तुझे धरिते, रूप सावळे दिव्य आगळे, अंतर्यामी झुरते. विठ्ठला समचरण तुझे धरिते, नेत्र कमल तव नित फुललेले, प्रेम मरंदे किती भरलेले, तव गुण गुंजी घाली तरुंजी, मानस भ्रमरी फिरते. विठ्ठला समचरण तुझे धरिते, अरुण चंद्र हे जिथे उगवती, प्रसन्न तव त्या धरावरती, होऊन राधा माझी प्रीती, अमृत मंथन करीते. विठ्ठला समचरण तुझे धरिते. दूर रहते हैं जिनसे किनारे, उनकी न कोई माझी पार उतारे. दूर ही माझी का किनारा भी अजीब है, दुनिया में ऐसा कहाँ सब का नसीब है. कोई कोई अपने पिया की करीब है, दुनिया में ऐसा कहाँ सब का नसीब है.